विमा भरलाय तर चला आपण पीक विम्याची नुकसान भरपाई करण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप घ्यायचं आहे. ते ॲप घेतल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ते चालू केल्यानंतर कंटिन्यूअस गेस्ट किंवा मराठीमध्ये लँग्वेज सिलेक्ट करायची. मराठीमध्ये जेव्हा आपण लँग्वेज सिलेक्ट करतो तेव्हा मराठीला अप्लाय करायचा आणि नंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना हे ॲप चालू होईल व नंतर नोंदणी विना खातं चालू करायचं आहे. नंतर आपल्या पीक नुकसान भरपाई नोंदवायची आहे. तर पीक नुकसान 3 नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे. वरून पीक नुकसानीची पूर्वसूचना ही आपल्याला कंपनीला द्यायची आहे. त्यामुळे ती वरचे ऑप्शन निवडायचं आहे. जसे की आपण वरचे ऑप्शन निवडतो त्यावेळेस तुम्हाला आपला एक मोबाईल नंबर जो आपण नोंदणी करताना पीक विमा भरताना दिला आहे तो नंबर टाकायचा आहे. जसे की मी माझा नंबर टाकत आहे. तर मंडळी आता OTP येईपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं की OTP आला की लगेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. जसे की मला OTP आलेला आहे. आता मी माझा ओशन थोडी हाईड केलेली आहे. आता OTP टाकून झाला आहे. OTP टाकल्यानंतर आपल्या पुढे हंगाम निवडायला येईल, वर्ष, योजना, राज्य. तर आपल्याला हंगाम हा खरीप निवडायचा आहे. जसे की मी हंगामावर टच करतो. तिथं खरीप निवडायचं आहे कारण की आपलं रब्बीचं पीक नाही सध्याला. मग वर्ष निवडायचं आहे 2024. त्यानंतर योजना निवडायची आहे. तर आपली प्रधानमंत्री फसल विमा आहे आणि राज्य महाराष्ट्र आहे. तर आपल्याला महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचं आहे. जसे की आपण महाराष्ट्र राज्य निवडत आहोत. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर निवडावर क्लिक करायचं आहे. सिलेक्टवर नोंदणी म्हणजे कशातून तुम्ही पीक विमा भरला आहे. तर आम्ही CSCमधून भरला आहे. तर आपल्या CSC निवडायचं आहे. तुमच्याकडे CSC पावती जी पीक विम्याची पावती आहे ती जर असेल तर तिच्यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला पॉलिसी नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. जसं की मी माझ्या विम्याच्या पावतीवरील पॉलिसी नंबर सध्या टाकत आहे. तुम्ही बघू शकता माझा विम्याचा नंबर मी टाकत आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये अशीच या चॅनलचा हेतू आहे. जसे की आपण पावतीची पॉलिसी क्रमांक टाकत आहोत. आता पुढं यशस्वीरित्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॉलिसी क्रमांकावर चौकटीत क्लिक करायचं आहे. नंतर तुमचे शेतकऱ्याचं नाव, जिल्हा, गाव सर्व माहिती येईल, किती हप्ता भरला ते आणि खाली पिके येतील. तर तुम्हाला पीक नोंदवायचं आहे तर वरच्या चौकटीमध्ये क्लिक करायचं आहे. जसे की मला तुरीचा क्रॉप इन्शुरन्स नोंदवायचा आहे. तर मी तिथे सिलेक्ट करतो व नंतर ऑप्शन येते कशामुळे झाले हे. तर बरेचसे प्रमाण प्राणी अटॅक, प्राण्यांनी नादूस, दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ, चक्रीवादळ बरेच काही आहे. तर आपल्याला निवडायचं आहे. तर सध्या आमच्या इकडे अतिवृष्टी झाली आहे म्हणून एक्सक्लूज रेनफॉलवर मी क्लिक करत आहे व नंतर दिनांक टाकत आहे. तर कालच झालेला आहे तर 2 सप्टेंबर टाकून ठीकवर ओके करत आहे. जसे की ठीकवर ओके केल्यानंतर तुमचं पीक सध्या स्थितीत कसं आहे तर सेंडिंग क्रॉप म्हणजे उभा आहे. नुकसान भरपाई किती झाली आहे नुकसान त्याचं तर 90% झालेलं आहे. तर 90% करतो. शेअर तुम्ही काही लिहू शकता किंवा काही नाही लिहिलं तरी चालेल. तर मी एक्सक्लूज रेनफॉल लिहितो आणि पुढे तोडक्या-मोडक्या शब्दामध्ये कसं तरी लिहून टाकायचं आहे व नंतर खाली एक त्याचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे. जे कोणतं तुमचं पीक असेल त्या पिकाचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. आता त्या पिकाचा फोटो अपलोड करावर क्लिक करायचं आहे आणि कॅमेरा ऑप्शनला अप्लाय करायचा आणि नंतर परमिशन दिल्यानंतर आपल्याला त्या पिकाचा एक फोटो घ्यायचा आहे. तर मी सध्याला माझ्या शेताकडे चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी शेतामध्ये आलेलो आहे. जास्त पाऊस झाल्यामुळे सध्या खाली चिखल आहे. तर आता मी तुरीचं नुकसान झालेलं आहे म्हणून तुरीचा फोटो काढत आहे. आता हा फोटो घेत आहे मी. फोटोवर क्लिक केलं, फोटो निघालेला आहे. तुम्ही बघू शकता हा फोटो निघाला. आता ओके करायचं आहे. फोटो चांगला नसेल आला तर कॅन्सल करून डबल फोटो काढायचा आहे. नंतर खाली व्हिडिओ अपलोड करा म्हणून ऑप्शन येईल. त्या व्हिडिओवर पुन्हा एक तसाच व्हिडिओ घ्यायचा आहे. आपल्या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर पुन्हा ओके करायचा आहे आणि व्हिडिओ पूर्ण झाल्यावर ओके करायचा. व्हिडिओ चांगला नसेल आला तर कॅन्सल करून डबल व्हिडिओ काढायचा आहे. माहिती तुमचा मोबाईल नंबर सर्व खाली येईल. सादर करावं क्लिक केल्यानंतर धन्यवाद.